धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। चला भविष्य घडूया प्रेरणादायी कार्यशाळा उत्साहात संपन्न। श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या पगारदार सेवकांची डॉक्टर नानासाहेब विश्वराव पाटील सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे यांच्या वतीने आयोजित चला भविष्य घडवूया ही प्रेरणादायी कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। 10वी व 12वी नंतर करिअरची निवड कशी करावी तसेच स्पर्धा परीक्षांना कसे सामोरे जावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला। या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार बाबासाहेब कुणाल पाटील होते, तर उद्घाटक म्हणून माननीय भैयासाहेब डी.टी. पाटील उपस्थित होते। प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय यशवंत एकनाथ पाटील आर.टी.ओ, माननीय महेंद्र वसंत पाटील एम.पी.एस.सी, पी.एस.आय, एस.टी.आय, ए.पी.ओ आणि डॉक्टर संजू सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्राचार्य डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडीबाबत मार्गदर्शन केले व उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजक व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान दिसले, धुळे। आज या ठिकाणी श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या पगारी सेवकांची डॉक्टर नानासाहेब विश्वासराव पाटील सहकारी पतसंस्थेच्या वतीनं 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी व महाविद्यालयीन स्तरावरती जे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी असतात या सर्वांसाठी एक प्रेरणादायी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले बाबासाहेब कुणालजी पाटील या संस्थेचे चेअरमन, उपाध्यक्ष भैयासाहेब डॉक्टर एस.टी. पाटील यांनी या कार्यशाळेचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। आणि कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले जे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत धुळे आर.टी.ओ ऑफिसला, ते आदरणीय यज्ञेश पाटील साहेब, आणि ए.पी.ओ म्हणून जे राज्यसेवा परीक्षेमधनं यश मिळवणारे माननीय महेंद्र पाटील आणि डॉक्टर संजीव सूर्यवंशी यांचं या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे। खरं तर विद्यार्थ्यांमध्ये सजगता निर्माण व्हावी 10वी 12वी नंतर आणि आपल्या जीवनाविषयी नेमकं आपण करिअर कसं निवडावं। अभ्यासाशिवाय पर्याय नाही, कारण की जगद्गुरू तुकोबाराय असं म्हणतात, असाध्यासी साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। अभ्यासानं, सरावानं, जिद्दीनं, चिकाटीनं, मेहनतीनं आणि आपल्या एकूण करिअर निवडीच्या बाबतीत आपली आवडसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। त्याच्यातून आपल्याला करिअर हे साध्य करता येतं, कारण की स्पर्धेच्या युगामध्ये आज जर आपण पाहिलं या देशामध्ये चांगले सुजाण नागरिक घडणं महत्त्वाचं आहे। या उद्देशानं संस्थेमधील आणि पतसंस्थेचे काही सभासद आहेत त्यांच्या पाल्यांसाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, जेणेकरून भविष्याच्या वाटा त्यांच्यासाठी ज्या काही खुल्या आहेत, आपण म्हणतो नोकरी नाही, रोजगार नाही, मात्र जे करणारे आहेत, ज्यांच्याकडे स्किल आहे, आवडीनुसार स्किल जोपासण्याची धमक ज्यांच्यामध्ये आहे, त्यांच्यासाठी असंख्य वाटा आजसुद्धा खुल्या आहेत। मग वेगवेगळ्या व्यवसायांच्या माध्यमातून शासन प्रशासनामध्ये असंख्य ठिकाणी आपल्याला कार्य करता येऊ शकतो। या पद्धतीनं विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व तरुणांना या ठिकाणी मार्गदर्शन पण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचं आयोजन या संस्थेचे आधारस्तंभ जे काही होते, जे आमचे सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय दाजीसाहेब रोहिदासजी पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली, कारण की त्यांचा हा उद्देश असायचा की या परिसरातील गावखेड्यातील वाड्या वस्त्यातील अगदी शेतकरी, कष्टकरी, कामकरी यांच्या लेकरांसाठी शिक्षणाची कवाडं खुली व्हावी। फक्त शिक्षण देऊन महत्त्वाचं नाही, तर त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनाची वाट कळली पाहिजे, कारण की आपला हा परिसर धुळे जिल्ह्याचा परिसर संबंध ग्रामीण भाग आहे आणि या ठिकाणी जसं कोटा असेल, अकोला असेल, अमरावती असेल, लातूर पॅटर्न अशा वेगवेगळ्या पॅटर्नच्या सुविधा आपल्याकडे तेवढ्या नाही आहेत। मात्र विद्यार्थ्यांना प्राथमिक त्यांच्या शिक्षणाबद्दलची सजगता यावी, त्यांना आपल्या करिअरविषयी जागरूकता यावी आणि त्यांना योग्य अशी दिशा निवडता यावी, हा उद्देश समोर ठेवून पतसंस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी आजच्या या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।